सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा म्हणजे शेवटचा दिवस आहे या राईडचा. म्हणजे आम्हाला सायकल चालवायची, इपिक राईड होती. आणि आज आता वाजलेत 6:30 वाजलेत. आता निघायचा टायमिंग झालाय. आता जिंजी बोलवतीये. हा, जिंजी खरंच बोलवते आता. ऍक्च्युली झोप पण लागत नाहीये. सकाळी लवकर उठलो. आज आम्ही म्हटलं की 7 नंतर निघूयात, कारण ही तर कुत्र्यांचं खूप प्रॉब्लेम आहे. एकतर अनोळखी प्रदेश आहे आणि नको आपल्याला शेवटचा दिवस राहिलाय. कसं आपला शेवटचा दिवस मस्तपैकी तिथं जाऊन स्पेंड करायचा आहे आपल्याला. सो आता तुम्हाला आता आम्ही सायकलवरच भेटतो आता. आणि ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का, 2-3 दिवस झाले एक्साइटमेंटमुळे आहे ना झोपच येत नाही. कारण बघा आत्ता पण डोळे भरून आलेत. 11-12 वर्षापूर्वी जे स्वप्न बघितलं होतं की जिंजीला सायकलवर यायचं, राजधान्या सगळ्या सायकलवर करायच्या, ते आज पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे ना खूप भरून आलं. मला माहीत नाही तिथं पोचल्यावर आम्ही कसे रिॲक्ट करू. कारण आता कधी कधी मला असं वाटतं की आमचं ठीक आहे, मी आता मला सवय आहे सायकलिंगची, पण अमृताचं मला फार कौतुक वाटेल तिथं गेल्यावर. कारण तुम्हाला मी नेहमी म्हणतो की चांदणी चौकातला न चढणारी मुलगी आज जिंजीपर्यंत आली माझ्याबरोबर. म्हणजे माझी स्वप्न तिने स्वतःची केली का नाही. सो चला आता जाऊयात. खूप इमोशनल. आता कसं होतं ते स्वप्न कधी माझं झालं ना ते कळलंच नाही. चला जाऊयात आता. हो गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आम्ही रूम सोडली आणि बाहेर येऊन बघतोय काय पाऊस पडतोय. सकाळचे आता 7 वाजलेत आणि आता फक्त 40 किलोमीटर जायचं आहे. चला तिरुवन्नमलाई सोडतोय आता. काय वातावरण झालंय, पण काय झालंय मडगड नाही आहे सायकलला. सगळं चिखल अंगावर उडत. आवाज बंद झाला परत. ब्लूटूथ बंद केले काय? रेड एंड आहे ना समोर, तिथून राईट. बघा हे जे बाजूला दिसतंय ना रथ आहेत, तर जेव्हा उत्सव असतो ना तेव्हा हे रथ बाहेर पडतो. चला हर हर महादेव. तर मित्रांनो आम्ही आता 8 किलोमीटर आलो आहे तिरुवन्नमलईपासून आणि पाऊस अजूनही भरपूर चालूच आहे. थांबायला पाहिजे यार, पाऊस थांबायला पाहिजे. देवा आम्हाला ढग नको. एवढ्या दिवस वरडत होतो ढग दे ऊन नको. आज ऊन दे आम्हाला. आम्हाला ऊन पाहिजे. एवढ्या दिवस कर चढवलं, आज बघ ना शेवटचा दिवस आहे. कदाचित जलाभिषेक होतोय. ऊन दे रे बाबा, ऊन दे रे बाबा. पाऊस नको रे बाबा. कसा ड्रोन उडवणार मग, असं भुरी भुरी पाऊस आहे. आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे. आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून. चंडीची ती प्यास मराठे, दुर्गेचे ते हास्य मराठे. इजेला अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे. रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे. ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दण दण दण. शिवरायांची आन मराठे, जिजामातेचा मान मराठे. उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे. आले मराठे आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे. आले मराठे आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे.
कलियुगी शिवराय रूपानं जो अवतरे आता गीतेचा अर्थ रेखितो ते जाळ तलवारे आता बळ ज्याचे दळ भार गज बळे रण धुळे रक्त जळे वैरी पळे धक्क दिंग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात धावला शक्ती हस्ते अहं पातुं विरकृते रक्त स्नानमहं कर्तुं तत्परिते अरिमुंड भस्मं कर्तुं रक्षाकृते मस्तक खड्ग छिन्नं कर्तुं धर्महिते शं 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 शंकराय रक्तार्पण रंग 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 रणधीराय स्वेदार्पण हम 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 हनुमताय प्राणार्पण कं 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 कालिकाय मुंडार्पण नाद गूंजे दिगंबरा डम 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 10 किलोमीटर राहिले आता अजून. काय माहिती 9 वाजले. सो मित्रांनो 8:45 झालेत आणि 10 किलोमीटर राहिले जिंजे आता. आणि आम्ही आता चहासाठी थांबलो. स्पेशल चहा सांगितला आणि डोनट वगैरे घेतले. डोनट आहे, केक आहे आणि हे काय केक आहे वाटतं, बनवणं केक. सो चहा घेऊ आणि आता जिंजी खुणावतो आहे. खूप एक्साइटमेंट आहे, तुम्हाला माहितीच आहे. आपण 12 दिवस झाले प्रवास करतो आहे आणि आता राहवत नाही आहे. पण तिला म्हटलं काहीतरी खाऊन जाऊ आणि मग जाऊयात. चला. तर मित्रांनो आता आपण ऑफिशियली जिंजी फोर्ट मध्ये एंटर करतोय. येस येस ये आम्या एक तर मला याद जीव नाहीये. तर मंडळी आम्ही फायनली जिंजीला पोहोचलोय. हे बघा आणि आमच्या 2 सायकली आहेत की ज्यांनी आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेत. आणि मेन म्हणजे एवढं सगळं खडतर प्रवास होता. सुरुवातीला ऊन लागलं, मग नंतर वारं होतं. आज तर सकाळी पाऊस पडला. पावसामध्ये आम्ही सायकल चालवल्या ते म्हणजे आम्ही 3ही ऋतू आम्ही अनुभवलेत ह्या राईडमध्ये. सो इतकं भारी आणि इतकं भारी वाटतं आहे ना अक्षरशः. मी आहे ना तर मला आहे ना शब्दामध्ये पण सांगता येत नाही आहे की काय मी अनुभवती आहे. आणि किती 1200 ना का 1100 किलोमीटर झाले. 1100 किलोमीटर झाले. 1100 किलोमीटर झाले 12 दिवसात. आणि जे काय आम्ही त्रास सहन केला ना, त्रासाचं सोडा इथं आलं ना त्याचं फळच मिळालं त्याचं आम्हाला. सुख हे वेगळंच आहे खरंच. इथं आलं जे सुख आहे ना ते वेगळं आहे. ते शब्दामध्ये नाही सांगू शकत आपण. फायनली आपण महाराजांच्या 4थ्या राजधानीवर पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ऍक्च्युली ही 3री राजधानी आहे, 4थी अजिंक्यतारा आहे. अच्छा, ही 3री राजधानी आहे. पूर्ण किल्ल्याची माहिती आहे ना
किल्ला एक्सप्लोअर करताना देऊयात, कारण आज आम्ही वरती नाही जाणार, कारण उद्या मामाचा मुलगा येणार आहे. आम्ही सिरियलला ज्याला भेटलो ना तर तो म्हटलं मी उद्या सकाळी येतो पहाटे, मग आपण किल्ला एक्सप्लोअर करू, त्याला बघायचंच आहे किल्ला. त्याच्यामुळे त्याला म्हटलं ठीक आहे, आम्ही आज जरी पोचलो ना तर तुझ्यासाठी किल्ला बघायचं ठेवतो. काय भारी वाटते सहीच. काय हो, शब्दात नाही व्यक्त होऊ शकत. मगाशीच मला आहे ना ते शिवा टेम्पल लागलं ना तिथंच रडायला येत होतं, पण आता मी शून्य झालो, म्हणजे काहीच मला सुधरतच नाही आहे. अनबिलिव्हेबल. काय म्हणावं आता, काय म्हणावं. झाली बाबा पूर्ण. हे बघा आता मस्त चिलमध्ये बसलोय, फोटो बिटो आता टाकलं. बापरे, सगळ्यांचे काय म्हणतात अभिनंदनाचे मेसेज येत आहेत, त्यांनाच मी रिप्लाय करत होते आत्तापर्यंत. बघा ना कसली सुंदर अशी शेती आहे आणि त्याच्याकडेला आमचा लॉज. तर मित्रांनो आता साधारण किती 11 वाजले असतील. हां, फार नाही वाजले. सो आम्ही रूम घेतली आहे, JP रेसिडेन्सी म्हणून आहे. चांगलं आहे आणि खूप जरा पुढं यायला लागलं आहे. आता याचा आवाज येईल. सो थोडं पुढं यायला लागलं आहे, कारण आम्हाला जे सिटीमध्ये जिंजी शहर आहे ना तिथं आम्हाला रूम नाही मिळाली. एका लॉजमध्ये बघितलं 2200 रुपये सांगत होता AC रूम. अरे एवढे कुठं रेट आहेत का, इथं नाही आहेत. तर इथं पुढं आलो JP रेसिडेन्सी म्हणून, इथं 1200 रुपयाला मिळाली AC रूम. चांगली रूम आहे आणि माणसं पण खूप चांगली आहेत. आपली जी सायकल आहे ती कुरिअर करण्याचं आमचं चाललेलं आहे, म्हणजे ट्रान्सपोर्ट करायची आहे. तर ते म्हटले की त्या माणसाशी मी बोलतो, म्हणजे एवढं चांगले आहेत. पण तो आता जाणार आहे ऑफिसला त्या, म्हणजे तो एवढं कोण पळापळी करते. सो ठीक आहे, जाऊ दे. आता जेवणाचं बघू कसं काय होतं इथं. आहे का, आहे का? हा, मग जेवण असेल. चला मग आंघोळ करूयात फटाफट आणि मग आनंद. लिटरली सांगतो आमच्या भूकाच गेल्यात, एवढा आनंद झालाय. पण नाही खायला तर लागणार, भूक लागेल थोड्या वेळाने. सो चला आता नाही, आंघोळ करून घेतो, फ्रेश होतो छानपैकी आणि मग जेवायचं. मग जाऊया आपण साधारण 1-1:30 वाजता जेवायला जाऊ आपण. यस, चला चला, बाय बाय. कसलं भारी आहे. हाताची शेती इकडं सगळीकडं. आम्ही आता जेवढं मी फिरलोय ना सगळीकडं भातच भात आहे. आणि मग अशी येणंच भाताची, म्हणजे भाताची लावणी चालली होती. हो, तर मित्रांनो आता दुपारचे 2 वाजलेत. मगाशी तुम्हाला म्हटलं आंघोळ करायला जाणार आहे आम्ही, पण काय आता सांगायचे. खालून त्या अण्णांना विचारलं, म्हटलं ट्रान्सपोर्टचं काय झालं. तर ते म्हटले की ट्रान्सपोर्टचं काय खरं नाही आहे, दिवाळीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं नाही का, दिवाळीमुळं खूप लोड आहे. सो आम्ही सायकली काढल्या आणि सरळ मग जिंजी गाठली, म्हणजे आम्ही थोडं 1.5 किलोमीटर पुढं थांबलो आहे. सो तिथं जवळपास 4-5 सर्व्हिस आहे म्हणजे ट्रान्सपोर्टच्या. त्यांना विचारलं पण ते म्हटले नाही, दिवाळीचं खूप लोड आहे. सायकल आणि बाईक या 2 गोष्टी आम्हाला सांगितल्यात की अजिबात घेऊ नका. हां, दिवाळीनंतरच. आता दिवाळीनंतर आम्ही इथं किती दिवस थांबणार, असं आहे ना. आणि मेन म्हणजे आपल्याला पण दिवाळीला जायचंय ना घरी. हां, त्याच्यामुळं मग एक आता शक्कल लढवली आहे, बघू दे कशी सक्सेसफुल होती आहे का काय होते. तर आता जर सक्सेसफुल झाली तर मग तुम्हाला दिसेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता ॲक्च्युली आमचा प्लॅन नाही, तिथून आम्ही जेवायला गेलो, जेवण केलं मस्त, पनीर बटर मसाला आणि रोटी खाल्ली. नाही, नेमकं काय झालं माहिती का, कॅमेराच नेला नव्हता, कारण सायकलवर नेणार कसा, बॅग वगैरे काहीच नव्हतं. आम्ही अनलोड केल्यात ना सगळ्या. सो आता आणि येता येता असलं पाऊस आता आलाय ना, भरून आले ते बघा. म्हटलं 5 मिनिटात आता रूमवर जायला पाहिजे, नाहीतर आपण 5 मिनिटात आलो आपण. हे बघा कसलं भरून आलंय. इतर वेळेस माझे पाय चालत नाही, पण आज आणि नेमकं आता रूमवर आलोय. येताना मस्त खारीचे पफ घेऊन आलोय. तर बघू आता थोड्या वेळाने होईल आमचा चहा. आणि व्हेज पफ आणले ते पण मी म्हटलं चला घेऊ, कारण आता एवढं जेवलोय ना, मिल्कशेक वगैरे असा. नेमकं दाखवलं नाही तुम्हाला, कारण मी मोबाईल नेला होता पण बॅटरी माझी डाऊन होती मोबाईलची. सो म्हटलं मग नको शूट करायला. बरं आता ठीक आहे, बघू आता संध्याकाळी. नेमकं काय सांगायचं विसरलो. आमचा आहे ना क्वीन फोर्टला जाण्याचा प्लॅन होता दोघांचा. म्हटलो उद्या मामाचा मुलगा येईल, तर मग त्याच्यानंतर मग आपल्याला किंग फोर्ट म्हणजे जो जिंजी फोर्ट आहे तो बघता येईल. पण नेमकं काय आलं, हे वातावरण बघितलं, म्हटलं नको आज नको जायला, उद्या 2 किल्ले करू आपण. आणि इकडं पाऊस आहे ना, डेंजर पडतो बरं का. पाणीच. आम्ही सकाळी सुट्टीच नाही. पाऊस होता सकाळी. आम्ही सकाळी निघालो, तुम्ही बघितलं ना कसलं रस्ते ओले होते. वाचतंय कसं गाड. आणि तामिळनाडूमध्ये ना
बऱ्याच ठिकाणी आहे ना पुराची स्थिती झालेली आहे. आपलं काय आपलं पटकन गाशा गुंडाळायचं आणि आपलं पुण्याला सुटायचं बाबा. नाही उद्या आहे ना सकाळी किल्ला बघू आणि उद्याचा पण स्टे 2 दिवसासाठी बुक केली आहे आणि प्रशांत आला की मग आपण वाटलं असं 1 दिवस अजून स्टे करू, कारण त्याला पण आराम पाहिजे ना, कारण 6-7 किलोमीटर 6-7 तासाची ड्राईव्ह आहे त्याची पण, तो इकडून येणार आहे. सो त्याच्यामुळं म्हटलं त्याला पण 1 दिवस इथं आराम करू दे आणि किल्ला बघून आराम करू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग पहाटे निघू लवकर. तसं करू. ॲक्च्युली तुम्हाला सांगतो मी नियोजन काय केलं आहे. तो जर आता येणार आहे ना बँगलोरच्या तिथं एक डिकॅथलॉन शोधून ठेवलं आहे. फोन पण केला होता त्यांना. रॅक म्हटलं सायकलचं अवेलेबल आहे का, तर ते म्हटले हो आहे स्टॉकला. तर मग त्याला सांगितलं प्रशांतला की येताना घेऊन ये. प्रशांत थँक्यू. ॲक्च्युली काय माहिती आहे का, अख्ख्या राईडमध्ये ना प्रशांत हा आमचं संकट मोचन आहे. म्हणजे जिथं जिथं संकट येतील तिथं तिथं तो अवेलेबल आहे ना. खरं सांगायचं तर विशेष म्हणजे आता ट्रान्सपोर्टची म्हणजे हे नाही झालेली, म्हणजे सोय नाही झाली आणि इथूनचा तर बसनी कसं असेल मला माहित नाही. आता दिवाळीमुळे ते सुद्धा म्हणजे आम्ही स्वतः घेऊन जाणार होतो म्हणजे खाली त्या ह्याच्यामध्ये टाकून, पण ते सुद्धा नसतं झालं. सो तो येतोय ना ते खूप आमच्यासाठी खूप भारी आहे. म्हणजे पूर्ण राईडमध्ये फक्त आहे ना तो आम्हाला एकाच ठिकाणी भेटला, तुम्ही व्हिडिओ बघितला. पण खरं सांगतो अख्ख्या राईडमध्ये तो आमच्या बरोबर आहे असं आम्हाला फील होतंय. कारण प्रत्येक वेळेला तो त्याचा फोन यायचा की काय प्रॉब्लेम आहे का, काय प्रॉब्लेम असेल तर सांगा, मी 2 तासात येतो. कोण कोणासाठी करेल. आता ठीक आहे भाऊच आहे आमचा तो, पण शेवटी आहेच ना. भारी वाटतं. पण काय आलं माहिती का, जिंजीला आम्ही निघालो खरं घरातून, आम्हाला म्हणजे आम्ही कॉन्फिडेंटलीच आलो होतो, नियोजन पण सगळं करून ठेवलं होतं. पण बघा आपण किती पण नियोजन केलं ना, एक तरी संकटमोचन आपल्याकडं पाहिजे आणि तो आमचा बजरंगबली आहे. सगळीकडं बघा ना. आणि आत्ता पण सकाळी फोन आला कुठं पोहोचलाय, म्हटलं असं असं पोहोचलंय. बरं ठीक आहे म्हटलं, ट्रान्सपोर्टचं काय सोय झाली, कसं काय केलं, म्हटलं तिकडंच आलेलो आहे. मग त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या, असं असा प्रॉब्लेम आहे. अरे म्हटलं नका टेन्शन घेऊ, आपण कसं पण सायकली घेऊन येऊ, नका टेन्शन घेऊ, तुम्ही मला येऊ द्या तिथं. त्याला म्हटलं अरे तू येशील सगळं आपण करू, पण मी सांगतोय तसं त्या हिशोबाने करू, म्हणजे आपलं सोयीस्कर होईल. मग गाडीत बसता पण आलं पाहिजे ना, नाहीतर मग सायकली आत ठेवणार. गाडी आणलेली आहे स्विफ्ट आणि स्विफ्ट मध्ये सायकल इथं टाकू शकत नाही. मोठी गाडी असेल तर आतमध्ये टाकता येतच, म्हणजे सगळं आपण डिसमेंटल केलं असतं आणि आतमध्ये टाकून दिलं असतं. पण छोटी गाडी असल्यामुळं ती सायकली टाकून एक माणूस पण बसला पाहिजे, म्हणजे मी. ऍक्च्युली काय झालं, त्याला म्हटलं अरे माझ्या लक्षात नाही आलं, मला काय माहिती ना तो येणार आहे म्हणून. मी त्याला म्हटलं अरे मग तुला थार जर दिली असती, माझ्याकडे घरी सायकल रॅक पण होता, तो सायकल रॅक लावून त्याला थार दिली असती, स्विफ्ट त्याची घरी पार्किंगला लावलेली असती ना, तर बेस्ट काम झालं असतं. पण असं वाटलं नाही की तो त्याचा एवढ्या कामाच्या गडबडीतून व्यापातून पण त्याला किल्ले बघायला त्याला आवडतात, पण असं वाटलं नाही मला की तो जिंजीला किल्ला बघायला येईल आणि आम्हाला पण आमचं संकट मोचन होईल. खरं खरं आहे, जे काय आहे ते मनापासून सगळं येतंय. खरंच आहे. हा. आणि खरं सांगू का, खूप गरम झालंय म्हणून बाहेर बसलोय. नाही तर तुम्हाला वाटेल की काय हे सारखे गॅलरी मध्ये बसतात, आतमध्ये खूप आता म्हणून तरी बरं आहे. एसी रूम आता कसं झालंय, गरम झाली आहे ती. आम्ही आता बाहेर गेलो होतो, आम्ही एसी बंद करून. एसी चालू होता, गरम नाहीये, चालू आहे एसी. गाईचं काय करत नाहीये मला गरम ना. लिटरली 2 दिवसापासून तिला जेवणच जाय ना जिंजीला यायचं म्हणून, काय कळत नाही मला काय झालं. आणि जेवण नाही जेवण जात नाहीये आणि तिला काय पाहिजे, ज्यूस पाहिजे, मिल्कशेक पाहिजे, ते बरोबर जाते, ग्लास पिते. काय झालंय माहितीये का, असं झालंय ओढ महाराष्ट्राच्या जेवणाची लागलेली आहे, बाकी काय नाही. वडापावची एकच खाणार आहे, पण आम्ही डाएट सोडायचा नाहीये मला. चला आता बघू, व्हिडिओ संपूर्णच टाकू इथंच संपून टाकूया सिरियसली. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. पुढचा व्हिडिओ जिंजी फोर्टचा असेल, खूप एन्जॉय करा तुम्ही. आम्ही पण मनापासून शूट करू. मगाशी आम्ही तिथं जाऊन थांबलो होतो ना, फोटो काढत होतो, व्लॉग पण केला ना, तेव्हा एक जण आला होता मुलगा, तो म्हणला आतमध्ये व्हिडिओ व्लॉगिंग अलाउड नाही आहे. आयला म्हटलं मनातल्यावर काय प्रॉब्लेम आहे व्लॉगिंगचा, आम्ही थोडीच कशाला डिस्टर्ब करतो, आम्ही नेचरला डिस्टर्ब नाही करणार, आम्ही किल्ल्याला डिस्टर्ब नाही करणार, मग ह्यांना प्रॉब्लेम काय होतो व्लॉगिंगचा. बरं मग त्याला म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, चालेल, जसं तुम्ही म्हणसाल तसं उद्याचं उद्या बघू काय होतंय. आणि जर नसेल तर मग ड्रोनला पण ते त्रास देतील कदाचित, ड्रोन उडवायला, बघू काय होतंय. वर गेलं ना आपण एकदा बॅगमध्ये घेऊन जाऊ, वर एकदम आहे ना बाले किल्ल्यावर जाऊ आणि तिथून ड्रोन उडू, मग काय काढू शॉट. शेवटी काय आपण आपल्या गोष्टी आपण प्रमोट करणार आहे. हा जिंजी आपण महाराष्ट्रामध्ये आपण प्रमोट करणार आहे, आपण मराठी चॅनल आहे.
म्हटल्यावर आपल्याला बघून लोक यायला पाहिजेत ना जिंजीला, शेवटी आपली आहे. अरे तुमचंच पर्यटन वाढन ना इथे जिंजीला. पर्यटन म्हणजे लोक येणार, ते बघणार, किल्लाच बघायला येतात ना जिंजीला. दुसरं काय तुमचंच नाही पर्यटन इथे. वाढणार आहे, महाराष्ट्रातून लोक येतील. जिंजीला बघण्यासारखं दुसरं काय नाहीये. जिंजी फोर्ट आहे म्हणून येतात लोक. आज आपण सायकलवर डेअरिंग केली, लोक गाडी घेऊन आरामात येतील आता. आणि आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. आम्ही 10 वर्षापूर्वी आलो होतो ना, इथं काहीच नव्हतं, खायची सोय नव्हती, अख्ख्या रोडला खायची सोय राहायची नव्हती. सोय पण नव्हती. राहायची तर लांबची गोष्ट आहे, खायची पण सोय नव्हती. आम्ही बॉब्यांवर राहिलो होतो माहितीये ना, 2 दिवस नुसत्या बॉब्या खात आहे होतो. ना, लिटरली लोकांना इंग्लिश पण नाही कळत, हिंदी पण नाही कळत, फक्त त्यांची भाषा तमिळ कळते. आणि म्हणजे काही म्हणजे आता आम्ही जेवायला गेलो ना, तिथं सुद्धा आहे ना इंग्लिश अजिबात कळत नाही, फक्त तमिळ बोलायचं. ते म्हणजे किती ते भाषिक प्रेमी आहे. ते आम्ही फक्त आहे ना हात वरे करून त्यांना कळत होतं की काय हवंय काय हे नको. हवंय. हा, किती? 4, दिस हाऊ 40, मच फॉर हाऊ मच मनी 40 बस बस इतकंच. एवढंच कळतंय, बाकी काही कळत नाहीये. एवढं कळलं ना तरी खूप पुष्कळ आहे. चला बाय बाय, जय शिवराय.